विठ्ठल बिरद्याच खेलोबा महादवाच फुलजित महालिंगराज भागोबा पदबाईच संत बाळूमामाच भोळ्या शंकराच पार्वते शिवहरा। बघा 1925 सालाला इसदेव फरांडे बाबा अंजनगावाला नारायण भाऊच्या वंशाला देव आले जन्माला। पण इसदेवाला अनेक दोन चुलत खेलोबा थोरला चुलता आणि भगवान बाबा धाकटा चुलता आणि नारायण बाबा जे होते इसदेवाचे वडील हे मध्य होते। मग ह्या तिघामध्ये एक मुलगा असताना खेलोबाला वाटलं मान पान ही थोरल्या घरी असतंय आणि आपल्याला तर मुलगा नाही। मग आपल्याच भावाला नारायण भाऊला मुलगा, ते जर मुलगा आपण वटीत घेतला तर आपलं थोरल्या घराचा मान चलत राहील, कोलवडीची वारी चलत राहील। म्हणून खेलोबानं बन बावकीला गावातल्या लोकांना विचारलं, अरे बाबांनो मला इसदेव वटीत घ्यायचा आहे। गावाला लोकांनी समजानं साथ द्या, भंडारा उधळा आणि इसदेव माझ्या वटीत घाला। अंजनगावची लोक का तयार होणार गेली। म्हणून खेलुदेव वाघमाड्यानं कोलवडीच्या लोकाला बोलवलं आणि कोलवडीची लोक बोलवून घेतली आणि मानापणानं नीतीनेमानं इसदेव फरांड्याला खेलुदेवाच्या वटीमध्ये घातलं। मग आता इसदेव खेलुदेवाच्या वटीत गेलं हे खरं आहे। वयानं वय दिवसाने दिवस 9 वर्षाचं वय आलं। मग ही गादी जी चलत होती पट्टण कडोलीला ती इसदेवाचं बाप नारायण बाबा परत घेत होतं, बरोबर। मग नारायण बाबा परत घेत असताना नारायण बाबाकडून ह्या धनगरी शस्त्रात वागण्यात एक हातचा हुकला। हातचा हुकलेला कोलवडीच्या लोकांना पास पडला नाही। म्हणून कोलवडीच्या लोकांनी विचार केला, कोलवडीची लोक लागली बोलायला, नारायण बुवा तुमच्याकडून या गादीवर काहीतरी मार्ग हुकलाय, तुम्ही आमच्या गादीवर नांदायचं नाही। मग नारायण बुवाने जर गादीवर परत घ्यायची नाही तर आता परत घ्यायची कुणी? गावाल्यानं कोलवडीच्या लोकांनी ठरवलं, नारायण बुवाने वागिवलेली गादी आधी पहिले धुवून काढा आणि नारायण बुवाचाच मुलगा इसदेव आहे, इसदेवाला नाहून धुवून शीतळकरण गादीवर उभा करा। विचारा त्याला इसदेवाला की इथनं मान द्यायचा कुणाला? म्हणून नारायण बुवाला गादीच्या खाली काढलं, ईश्वरनाथ देवाला आंघोळ घातली आणि गादीवर उभा केलं। इसदेवाला विचारलं गावाले, लहान बाळा इसदेवा पण इथनं पुढे मान द्यायचा कुणाला? इसदेवाने विचार केला, वय लहान असताना 2 हात जोडला देवाला, अरे कोलवडीच्या देवा बुद्ध्या मला घाला, इथनं पुढे मान द्यायचा कुणाला म्या? म्हणून इसदेव फरांडेला कोलवडीच्या देवानं जोडीच्या भगवानानं बुद्ध्या घातली, अरे तुझा धाकटा चुलता भगवान बुवा भगवान वाघमड्या त्याला मान दे म्हणजे नेम झाला। ईश्वरनाथ वाघमड्याच्या तोंडातनं सुटलेला शब्द सत्य झाला। भगवान वाघमड्याला मान दिला, पण मान असा दिला 15 वर्षासाठी। इसदेवाने सांगितलं, मी लहानाचा थोर होणार आहे, गादीवर येणार आहे, माझं लग्न होणार आहे, इडी तुटणार आहे, पण ज्या दिवशी मी परत खेळायसारखा होणार आहे तेव्हा ही माझा मान माल तुम्हाला सोडून द्यावा लागणार आहे। म्हणून नेमाधर्मानं कोलवडीच्या लोकांनी बी बांधून घेतलं की ईश्वरनाथ बाळाचा मान ईश्वरनाथ बाळालाच परत माघारी द्यावा लागल। दिवसाने दिवस वय 25 वर्षाला भाऊचं झालं। सोय जाणी सोयरा शिरसाव गावाला वायकुळीच्या वाड्याला सीताबाई नाव ना, सीताबाई नावाची मुलगी वाघमळे वायकुळे कुळात इसदेव फरांड्यासाठी नवरी सुधली देवा। बघा
ज्याला देवाची गादी भोगायला मिळते त्याला आस्तुरी लक्ष्मी मिळती. म्हणून इसदेव फरांड्याचं नीतीनेमानं लग्न झालं. इडा तुटला 51 सालाला. इडा तुटल्यावर आता इडा तुटलाय म्हणल्यावर आता इसदेव सध्या कोलवडीला जाणार. मग इसदेव आणि भगवान बुवा दोन्ही देव कोलवडीला जायचं. गावातली लागली कुचमुच आहे लोक. भगवान बुवा गादीचा मालक, गादीवर जागा झाला, इडी तुटली त्याची, आता परदेचा मालक होणार आहे ती. भगवान बुवाने मी मान मोडला नाही. अरे असू द्या म्हणला, काय नाही. हौस चुलतानी पुतण्याची जोडी दोघा जणांची हौसनं जत्रेला गेली. जत्रेला गेल्यावर कोलवडीच्या लोकांनी इसदेवाला विचारलं, तुम्ही दोघं बी चुलता पुतणे देव होऊन आला इथं, आम्ही मान द्यायचा कुणाला? इसदेवाला विचारलं. इसदेवाने सांगितलं, अरे कोलवडीच्या देवा सद्बुद्ध्या घाल मला. कोलवडीचा देव इसदेवाला सद्बुद्ध्या घालतात. अरे इसदेवा तू लहान आहे. भगवान देवाने काय दिवस मान वागविलेला आहे. यंदाचे साल परत घेऊ दे भगवान बुवाला. तू गळ्यामध्ये गोणी घालून बघ बंडरा घेऊन जात्या अंजन गावाला. का तर तुझ्या चुलत्याचा बी आबर राहील आणि तुझा बी आबर राहील. विठ्ठलबीर देवाने बुद्ध्या घातली. 2051 सालला भगवान बुवालाच मान दिला परदेचा. जत्रा झाली, माघारी फिरली. भाऊचा बाप लय कारा होता, लक्षाई. अरे ईशानता जपून वागायचं जरा, बाप लय खरतड आहे. बाप लय खरतड आहे म्हणून इसदेवाला आई सांगायची. लक्षाई इसदेवाच्या आईने मेंढरं राखली देवा. जग दुनिया फिरली आणि माझ्या बी मळेगावला मेंढरं घेऊन आलती. म्हणून लक्षाई नजर पडली मला. कसली लक्षाई म्हणते तिला. म्हणून इसदेवाला सांगायचं आई ना, बाळा चुपून वाग. मग इसदेवाला वाटलं माझी आई जन्मदाते आहे, रोज काम कराय बिना, रोज लोकांच्या मजुरीला जाते. मी पारासारखा मुलगा झालोय, मी जर काम केलं तर पोटाला काय कमी पडेल का? इसदेवाला बुद्ध्या सुचली, कामाला जायची. इसदेव अंजनगावात गेला. गावात तात्या वाघमड्या 100 एकराचा धनी त्या गावात. संदेव वाघमडे कुळात मोठं घर त्याचं होतं. मग त्याचा दत्तू मुलगा नावाचा गावात आलता. इसदेवाने विचारलं, अरे दत्तू मला कामाला तरी लावशील का? दत्तू म्हणला काय हरकत नाही, तू 2-4 गडी दुसरं बी इथं आलाव द्यावा कामाला तरी. काय आता काम करायचं म्हणलं मी तरी कशाला नको म्हणू तुम्हाला. म्हणून इसदेव कामाला गेलं. कोणाच्यात? दत्तू वाघमडेच्यात. पण दत्तू वाघमड्याने खेळोबा पुजलेला होता. तात्या वाघमड्यानं खेळोबा पुजलेला होता. मग खेळोबा पुजले, ज्यांनी देवाची पूजा केली त्याला देव कळतो काय आहे ती. तात्या वाघमड्याला कोलवडीचा देव बोलायला लागला. अरे तात्या वाघमड्या, गादीचा मालक तुझ्यात कामाला आलाय, ध्यान आहे का नाही तुझं भानावर? इसदेवाने जर तुझ्यात काम केलं तर तुझा परपंच हाही नाही शिवणार आहे. तात्या वाघमडे विचार करतोय, अरे दत्तू इकडे गे जरा, आपल्यात गडी कोण कोण आज कामाला येतं. भाऊ तुम्ही मला कधीच विचारलं नाही आपल्यात गडी किती कामाला आलं. तर तुम्ही 20 वर्ष दिवस झालं शेतीतला उद्योग सोडून दिला, कारभार सोडून दिला, तुम्ही मला काय विचारता आज? अरे मला वेगळं जाणवायला लागले. गड्याची नावं सांग, माझ्यात कोण कोण कामाला आलेत ते आज. इसदेवाचं नाव सांगितलं, इसदेव फरंडे कामाला आला. येड्या दत्या म्हणला, इसदेवाने जरी आपल्यात काम केलं तर आपला परपंच भस्म होईल म्हणला, हाय त्याचं नाही शिवेल म्हणला, गादीचा मालक आपल्यात काम करायला आलाय. अरे 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 म्हणला, इसदेवाला जाऊन लवकर आण. सुनाला सांगितलं पाठ टाकायचं, इसदेवाला पाठावर उभा करायचं, पाणी घालायचं, रांगोळ्या काढायच्या, इसदेवाला आतमध्ये न्यायचं, पुरणपोळी घालायची. दत्तूला सांगितलं दत्तू अनगरला जायचं आणि इसदेवाला कापड आणायची. सत्य आहे काय देवाई? दत्तूने विचार केला, अनगरच्या बाजारात गेला. इसदेवासारख्या फरांड्याला कापड घ्यायला
कुल दैवत विठ्ठला बिरा खांदी कांबळा फेटा धोतर शाकाहारी तंबो हेच घर मेंढ्या पालनी प्रीत्या पर इरकरचा ड्रेस घ्यायचा म्हणजे अंगाव काटा फुटला पाहिजे. दत्त वाघमडेनं अनगरला बाजार केला. ईसा देवाला गोंगड्या टाकल्या, चन्नाचं पाट टाकलं, पुरणपोळीचं जेवण घातलं, तुपाचं माकान घातलं. ईसा देवाला दान दक्षिणा दिला, स्वतःची बैलगाडी झुपली आणि खेलोबाच्या देवळात आणून सोडलं. विचार पडला ईसा देवाला, भगवंता कामाला गेलं तर कामाला जाऊ देनाच. इकडे बघाल तर बापाचं माझं काय जुळना, परपंचाला का कुठं मिळ लागना. आई माझी कष्टाने मराली म्हणून ईसा देवाने विचार केला, खेलोबा कुठं लोपला. नारायण बुवाची ईसा देवाची जरा गुढी आली जवळ, बापाची लेखाची जरा गुढी आली. गुढी आल्यावर ईसा देवाने विचार केला, आपण पारासारखाकडे आहे बसून तरी काय करणार आहे. आपल्या गावाला खकनाथ बुवाचा पाव आहे, इनाम आहे, बटने तरी जाऊन मागू गोसायला. महाराज बरोबर का. मग गावातली काय कारभारी लोक, मराठीची काय लोक, ईसा देवाचा बाप आणि काय अनेक कारभारी लोक चार चौघ मिळून बहिरू गोसायापाशी गेली. बहिरू गोसायापाशी गेल्यावर अतिथ पाहुणा पतित भगवान परमेश्वरा गोसायानं आदर सत्कार केला ईसा देवाचा आणि गावकरी लोकांचा. देवा सोन्या सवर्णाची पावलं कशा आली ह्या 3 वर्षाच्या गुंपेला आणि ह्या परमेश्वराच्या परणकुटीला आणि ह्या साधूच्या जाग्याला. ईसा देवाच्या मनात लागलं, यायला देवा तुम्ही बी गोसाई आहो, आम्ही बी गोसाई जाऊ, पण आमची एक इच्छा आहे, हे इनाम आम्हाला करून खायला बटन द्यावा. ईसा देवानं करते लोकांना ईसा देवाच्या बापानं इनाम खकनाथ बुवाचा इनाम केला बटाईनं. इनाम बटाईनं केल्यावर ईसा देवाचं कुळ लागलं त्या इनामाला. आता ईसा देवाचं कुळ लागलं, गावात बचबच लोक करायला बहिरू त्या गोसायला काय बी सांगायले, काय बी सांगितलं मला त्या गोसायने जमिनी कायला काढायची ठरवली. जमीन ही काय काढायची ठरविल्यावर ईसा देवाच्या नारायण बुवाच्या कानावर आलं. गोसाई लागला म्हणायला ईसा देवाला नारायण बुवाला, देवा जमिनी कायची होती मला, पण तुमचं कुळ लागलंय. काय हरकत नाही बुवा म्हणले, आम्ही आमचं कुळ काढून घेतो, पण आम्हाला सोसली तर जमीन आम्हालाच द्या की. म्हणून 51 एकराचा पाव खकनाथ बुवाचा भैरू गोसाया कोण ईसा देवानं आणि ईसा देवाच्या बापाने विकत घेतला. बरोबर का महाराज. ईसा देवाने त्या दिवशी विचार केला आणि ईसा देव ज्या दिवशी जिमनीचं काम झालं त्या दिवशी खेलोबाच्या मंदिरात आला आणि खेलोबाला हात जोडला, देवा झाला संसार माझ्या लेकरा बाळाचा पुढच्या पिढीचा, आता हितनं करीन संसार तर देवा तुझा खेलोबाचा. देवाच हितवर काय चुटलंय पिंटू मालक, काय बी आहे, किती बी दावे आहे ती मोर सगळं बरोबर आहे. तिथं आहे की मालक पडेल, माफ करा बसा की. काय करायला होता आणि मला बोलाय आता नग वाटायला देवा. इथं सुजी ती पुन्हा संध्याकाळी म्हणणार नाही. ते पुढे देव कसा तिथे खेळत गेला ते सांगा की, ते अर्ध सांगितलं पुढचं मग काय सांगायचं राहील. बरं असू दे, हां बरं बसा. हां काय सांगा, कुठं आलं. ईसा देवाने विचार केला, खेलोबाच्या जाऊन देवळात हात जोडला, देवा माझ्या लेकराच्या परपंचाला तो भरपूर दिलं म्हणून. मग खेलोबाने विचार केला, ईसा देवाने विचार केला, खेलोबा आपल्या अंगात नांदतोय पण आपल्या गावाला जगात धनगराची वय नाही करायची, आपल्या गावाला धनगराची वय नाही. म्हणून उपळाईच्या चंदूला, बरोबर हा, उपळाईच्या चंदू देवाला गावात आणलं, पांडू वाघमारेला बाबा शिकविलं ईसा देवानं. मग 1954 सालाला ईसा देव निघाला जत्रेला.
पण पंचगंगा नदीला लय महापूर आला, लय मोठा. पंढरी बरकडे ईसादेवाचा काका, चुलता काकाच की, चुलता मावत चुलता, ईसादेवाचा मावत चुलता, मानेगावचा महालदार, अंजनगावचा भंडाऱ्या, भगवान बुवा आणि ईसादेव, हे 5 देव पंचगंगेच्या काठाला जाऊन पोचलं. काठाला जाऊन पोचल्यावर पंचगंगा भरून चालली. ईसादेवा संघ 13 गाड्या आणि 2 घोडी होती. रियांदाळानं हुपरी मार्गी गाड्या आणि घोडी लावली. देव आहे तर देवाला वाट बदलता येत नाही, म्हणून महापूर आहे आणि महापुरात जायचं म्हणून. आता कसं जायचं म्हणून विचारत पडले ती 5 जण. 5 जण विचारत पडल्यावर देवाला तर जायचं, गेल्याशिवाय मार्ग नाही. पंढरीत त्याने विचार केला, भगवान बुवाकडे गेला आणि भगवान बुवाला लागला बोलायला, भगवान बुवा नदी भरून आली, पालथडीची पलतडीला जायचं कसं सांगा. भगवान बुवा बोलते तर पंढरीत तात्याला, पंढरीत तात्या देव ईसादेवाकडे गेलाय. आता माझं जर देव असता तर मी काय बी सांगितलं असतं. मग ईसादेव म्हणाला, अरे जाडीत दगड बांधा, जाडी कमरला बांधा, काळी तोंड घेऊन काय त्या गावाकडे जाऊन तोंड तरी दाखवायचंय. म्हणून ईसादेव गवतात दगड हुडकायला तर जाडीत बांधायला. कोडं पडलं देवाला, 5 जण एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला ती. काय या जन्माचं येऊन ह्या वाटाला येऊन का आपला उपयोग झाला म्हणून ही 5 जण एकमेकाच्या गळ्यात पडून रडागली. कोडं पडलं त्या पटण कडोलीच्या देवाला. आगंतुक नाव आणि 2 कुळी आगंतुक भर नाव घेऊन आलं. सत्य का देवाई आले. अंजनगावच्या भांडराने नाव पुजली, आलतडीची नाव पलतडीला गेली, पडल्या माणसाने नाव पुजायची, ती नाव बिगप झाली, नावाडे बिगप झाली. ही ईसादेवाच्या काळातली कहाणी आहे, ईसादेवाच्या देवपणातली कहाणी आहे. ही काय माझ्या अंगच्या लावलेली कहाणी नव्हे. मग ज्यावेळी महापूर आलता त्यावेळेला ईसादेवाने महापूर पार पाडला देवा ह्या खोरकर आई पंचगंगेला. म्हणून डबल बर्या तलवार पोटावर हाणून घ्यायची, गळली असेल तर फक्त ईसादेवालाच. गादी पहिली सोडून देऊन त्यात गादीवर राज करणारा फक्त ईशवदेव फरांडेच देवा. तेलबीर देवाचे लक्षाई मेंढर सांभाळत होती. मग लक्षाई मेंढर सांभाळत होत्यावर तुमचा ववीचा तापात जगात हिंडत होता. मग जगात हिंडत असताना तुम्ही ववीचा तापा तुमच्या गावात तयार केल्यावर तुमची ववी पहिल्यांदा कोरपड्याला गेली. होय, हागरे मालकाच्यात. हागरे मालकाच्या. हा, हो या 3 वर्षांनी त्या गावाला पाऊस नव्हता. 3 वर्ष 3 वर्ष. हा, मग 3 वर्षाने पाऊस नव्हता त्या गावाला. हागरे मालकाचं म्हणणं आलं, यार धनगरच देव आलं तर गावाला, पण 3 वर्ष झालं दुष्काळ पडला गावाला, काय देऊ ह्या देवाला. साहेब राम राम. धनगराचं देव आलं तर गावाला, काय देऊ ह्या देवाला, असं म्हणणं होतं त्यांचं. बटवा माझं कुठं. काय झालं आपलं, काय कुठं. हा, मग हागरे मार्ग आहेत. गोव्या गेल्यावर हागरे मार्गानं ईसादेव फरांडे शिववी आली म्हणल्यावर, खेलोबाची ववी आली म्हणल्यावर, आल्या धनगराच्या देवाला म्हणले पाऊस नाही गावाला, काय द्यावं देवाला. मग ईसादेवानं विचार केला, म्हणाला ववीवरल्या पोरासनी सांगितलं तुम्ही काय जाऊ नका, खवा नाही तर जाऊन झोपा. आणि ईसादेवानं गाव सोडून दिलं, बिरोबाच्या देवाला गेलो. बिरोबाच्या देवळात गेलं.
आणि बिरुबाई देवळात जाऊन झोपलो झोपी गेलं. 4 वाजता पोहोचलो. 4 वाजता उठलं. 4 वाजता उठल्यावर भाऊनं अरे बिरदेवा कांबळा तुझा माझ्या अंगावर आहे, ह्या कांबळ्याची तरी काहीतरी लाज राख म्हणून आकाशात भंडार टाकला आणि कांबळा फडकिला. मला पोच झाला. तळातळी ढग उठला. भाऊ बिरोबाच्या देवळात आहे तर परपळ्यात दंड समद वड नदी नालं लागलं वाहायला. मग हागरे मालक म्हणाला आरती धनगराचा देव आला तर कुठे गेला, लागला हागरे मालक पुन्हा हुडकायला. पूर्णाची पोळी जेवायला तुपाचं माकण होतं त्या इसा देवाला, त्या कोरपळे गावाला काय म्हणून असं इसा देवाने बी जागोजाग्याला गावगावला भाव भक्ती दावली देवा गावगाव मंदिरं बांधली भक्त सेवेला लावले ती. पण आज वय झालं इसा देवाचं म्हणून आम्ही विनंती करून ह्यांना बोर्ड गावाला मासळाच्या वाड्याला बोलवून घेऊन त्यांचा आधार सत्कार आम्ही ठेवला या मासळाच्या वाड्याला म्हणून बोललोय भाऊला. बरोबर आहे का? हा 100 वर्ष झाली. 100 वर्ष झाली भाऊला. 100 झाली. बरोबर सांगा. 100 होऊन बाकणूक किती वर्ष सांगितली? बाकुडीचं 80 वर्ष झाली. 80 वर्ष. 80 वर्ष. 80 वर्ष आपण सांगितले पट्टण कडोली. हो वयाच्या 20व्या वर्षात 20 वर्षापर्यंत देव झाले. खंड कधी? खंड झालता मध्ये एक साल तेव्हा राजदेवाचे पिंटू मालक हा हा 5 वर्ष. 5 वर्ष झाली. 5 वर्ष खंडित राहिले. परत डबल त्या गादीवर म्हणजे राजूदेवाला म्हणून राजूदेवाचा मुलगा लहान असल्याच्या कारणानं भाऊलाच परत घ्यावी लागली डबल त्या गादीवर. डबल गादी भोगली पट्टण कोडोलीची. हां ते लग्न झालं इडी तो बघत झाली. हां 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 तुम्हाला म्हाताऱ्या माणसाची गाठ पडली हो आज मग तुम्हाला काहीतरी आणि घ्यावंच वाटतंय आणि काहीतरी घ्यावंच वाटतंय. पण काय घ्यायचं तेवढंच घ्या. एवढी मुरत घेतली ते बाजारी जगात दिसते. जगात दिसली त्यांनी 80 वर्ष ठीकच काय सांगितलं. ही आपली धनगर समाजाची सगळी संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम तुम्ही केलं. पहिलं केलं इथे देवाने केलं ती विठ्ठल बिरदेवाने ती करून ठेवलेलं आहे. म्हणून भाऊचं म्हणणं आहे की आम्ही मग आम्ही त्या विठ्ठल बिरदेवाचा वारसावा आम्ही ही आतापर्यंत त्या भगवंताचा माथा दिलाय ते आम्ही पाळी जाणलाय आतापर्यंत. धनगर जमातीच्या धनगर समाजाच्या सांस्कृतिक एकात्मतेचं प्रतीक म्हणून तुमच्याकडे बघितले जाते. काय होय संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात जगभरात बघा तुमची भाकणूक ऐकते लोक. उभा मांदे साडवा खांदे चौदादाळ कोकान तेलंगा मुलूक झाडी गोंडालवर बिजगुंती माळ शाडूबाबू डोंगर जितवर मेंढी आहे तितवर ह्या ईसादेवाचं नाव आहे. ज्या जगात जितवर मेंढी आहे तितवर ह्या भंडाराचं नाव आहे. आता तुम्ही म्हणताल आफ्रिका ते बाहेरचं देश तिकडं नाही, थायलंड इंग्लंड तसलं नाही, पण महाराष्ट्रात ही जी चौ बाजून भंडारा येणारी जी एवढी जनता पट्टण कोडोलीच्या यात्रेला येते तेवढी फरांडेवाला ओळखी जनता. असं त्यांचं स्वप्न काय आहे म्हणजे खंत अशी कुठल्या गोष्टीची वाटतं का त्यांना हे आपण करायला पाहिजे होतं पण हे राहिले अजून ते करायचं आपल्याला असं काय करायचं काय नाही त्यांच्याकडून करायचं राहिलं होतं. जे काय करायचं राहिलं होतं ते त्यांच्या नाताच्या हातानं. आता काल शिवाजी महाराजाचा पुतळा हात ठेवल्यावर तुमच्या पडळकर साहेबाने 5 कोटी रुपये देणगीदान त्या खेलोबाच्या मंदिराला अर्पण केले. द्यावा हीच 5 कोटी यावं आणि खेलोबाचं मंदिर ईसादेव हायतवर त्याचा डेव्हलप होऊन जावं माझी बी हीच विनंती आहे. ठेवलं देवाचं त्यांना काहीतरी सांगायचं होतं की तुम्हाला काय करू वाटतं का आणि त्या देवाचं खेलोबाचं अजून काय करायचं आहे तुम्हाला. किती बी करायचं तेच कराच म्हणणार आहे किती. आत्ताच्या पिढीला काय सांगणार तुम्ही. पिढीला सांगायचं काय करणार तुम्हाला खरं वाटत तेवढी करायची जी काय खरं वाटत ते करा. किती बी केलं तरी कमीच आहे. तुम्हाला काय करू वाटतं तेवढं करा. भाव करा भक्ती करा
पण असं आहे धनगराच्या मुखाचं गाणं आहे टिकवून ठेवा. ह्याला हा नाही साई, ह्याला नाही शस्त्र, ह्याला 18 पुराण नाही, 4 वेद होय नाही, नाही. ह्याला लेखा नाही, पडी नाही, अंगठ्या बाजूर ही मेंढीचं ज्ञान आहे, शिव हा हा म्हणे आलेलं ज्ञान आहे, खेळूमानी केलेली भक्ती आहे, टिकविलेला मार्ग आहे. महादेव आहे. माढा तालुक्यात अंजनगाव नव्हतं, अंजनीचं झाड होतं, 3.5 पार होतं, देव झोपलेली जागा होती, पाण्याचा टाका होता, सोन्या सुवर्णाची नगरी होईल म्हणून सांगितलं होतं. म्हणून ह्या ईसादेवाच्या काळात, ह्या नानादेवाच्या चाललेल्या काळात म्हणजे 100 वर्ष ठणठणीत शिरार देवाने ठेवलं. बरोबर आहे का? ह्याचं रहस्य काय आहे? आताची त्यांचं म्हणणं पोरं- आहे तुमचं 100 वर्ष जरी आधार आला तरी देवाने तुम्हाला ठणठणीत ठेवलं. भगवंताचं काम आहे. ते देवाचं काम आहे. हा ह्या खेळोबांनी तप केलं तेव्हा सिद्धाचा अवतारा यांचा श्रीमन गोसाई आणि साधुमन गोसाई. दुसऱ्या गाड्याला अंगाला एवढी जर केस लांबली तर त्याला वाटतं मी ही कवा काढीन, पण आम्हाला सिद्धाच्या अवतारात घातलंय देवाने, आम्हाला ह्या अंगाला वस्तारा लावता येत नाही लावायचाच आहे. आणि लावायचाच नाही. म्हणून खुलजीचा म्हाळेंगरा एक सिद्ध आणि अंजनगावचा खेलोबा एक सिद्ध, ही बिरुदेवाचं 2 कट्टर नामाचं भक्त, त्याचाच वंश ही ईशादेव फरांडे पुढं. मग ईसादेव फरांड्याला 2025ला काळ आलता पण वेळ नव्हती, भगवंताची बुद्धी होती, भाऊ बहिणीची भेट घ्यायची होती, 4 दिवस पुढचं बघायचं होतं आणि अनेक दिवस तुमचा आमचा रामराम चालवायचा होता, देवदेव करायचं होतं. ज्या भक्ताच्या घरी तुम्ही गेला ना त्या भक्ताच्या दाराला तुमचं पाऊल लागायचं होतं म्हणून देवाने तुम्हाला माघारी पाठवलं. म्हणून तुम्ही आज ह्या बोर्ड गावाला मासाळाच्या वाड्याला भैरवनाथ मासाळ आणि सर्जेराव मासाळ या दोघा भावाच्या वाड्याला तुमचं अतीत पाहुणं पतित भगवान तुमचं सोन्या सवर्णाचं पाऊल लागलं ह्या वाड्याला, ह्या बोर्डे गावाला. मला बी भंडरवटी आली म्हणून मला आठवण तुमची आली म्हणून तुम्हाला भंडरवटी देऊन पांढरे साहेबाला फोन करून बोलवून घेऊन इकडे दारा तुम्ही दोघं या इकडे, तुम्ही दोघं चुलत पुतणे या इकडे. तुम्हा दोघाला मी भंडरवटी म्हणलं बाबा भाऊ एक वस्तू अशी आहे ज्यानं पिऊन ईस पचिवलं त्याचं नाव विषमर आहे, ज्यांनी डबल गादी भोगली त्याचं नाव फरांडे देव आहे. म्हणून बाबांनो 2025ला देवाने टाळलंय त्यांना, देवाने परत माघारी पाठवलंय पिंटू मालकाच्या सेवक. म्हणून आम्हाला बी आठवण आली, जुन्या माणसासनी मी सांगितलं बाबांनो समजायला बोलवलं 100 इरकरी जरी आलं तरी काय उपयोगीचं नाही, त्यांनी एकट्या मालकाचं जर पाय लागलं तर देवदेव आपला जय जयकार मध्ये आनंदी आनंद होऊन जाईल. म्हणून ईसादेव फरांडे बाबाला भंडरवटी देऊन बोलवून घेऊन हे तुमचा आज आधार सत्कार इथं चालू आहे तुमच्या वयाच्या मानानं. म्हणून आमचं उदंड आयुष्य तुम्हाला लाभो आणि तुम्हाला अनेक परमेश्वराने कोलवडीची वारी घडो, एवढीच आमची मासाळकुळीची मधनेकुळीची समध्या भक्त मंडळीची आमची हात जोडून कळकळीची विनंती विठ्ठल बिरदेवाला. आणि एवढीच जोड जाऊ द्या कळला, पिंटू मालकानं सेवाचा मोठा हिस्सा उचलला म्हणून भाऊचा आशीर्वाद राहीन त्या पिंटू मालकाला. विठ्ठल बिरदेवाचं, खेलोबा महादेवाचं, कुंजित माळेगराचं, संत बाळूमाचं, पार्वती शिव हर हर महादेव.